पण उद्या 3 फेऱ्याला आपला सोन्या पळणार आहे हे नक्की 100%. 100% उद्या सोन्या 3 फेऱ्याच्या मैदानात पळणार आहे. बघा मित्रांनो, खूप दिवसानंतर आपण आलेलो आपल्या वाघाच्या गोठ्यावर. येण्याचं कारण पण आज मित्रांनो तसंच आहे. आपला वाघ मुंबईमध्ये होणारा 3 फेऱ्याचा मैदान खासदार केसरी बाळ्यामामा खासदार यांच्या नावाने जे भिवंडीला मैदान भरते, खासदार केसरीचं कारचं मैदान आहे. 4 व्हीलर बक्षीस आहे. बिनजोडला नाही पळणार दादांनी आधीच सांगितलेलं होतं, जयेश दादांनी. पण उद्या 3 फेऱ्याला आपला सोन्या पळणार आहे हे नक्की 100%. 100% उद्या सोन्या 3 फेऱ्याच्या मैदानात पळणार आहे. आणि खूप जणांना मित्रांनो पैरासुद्धा माहीत झालेला आहे. मलासुद्धा माहिती आहे, पण मी बाईटमध्ये सांगणार नाही. ज्यांना ज्यांना पैरा माहीत झाला आहे त्यांनी नक्की कमेंट करा मला. बघू कोण खरं खरं सांगतं आणि कोण ओळखतं पैरा. मला तर माहिती आहे, पण मी सांगणार नाही. तुम्ही ओळखा आणि कमेंट करून सांगा. कारण उद्या 3 फेऱ्याला सोन्या जवळजवळ पुसेगावचं मैदान झालं मित्रांनो 2022ला. तिथे बकासूरसोबत 1 नंबर झाला. त्याच्यानंतर सोन्या 3 फेऱ्याच्या मैदानात पळालाच नव्हता. पण आता उद्या होणाऱ्या खासदार केसरी मैदान मुंबईचं पर्व 2, तिथे सोन्या आपला पळताना दिसणार आहे आपल्याला. तर मित्रांनो सगळ्यांनी या, मी पण येतोय, तुम्ही या आणि आपल्या लाडक्या सोन्याची भेट घ्या. आणि ज्यांनी ज्यांनी सोन्याला 3 फेऱ्यात पळताना बघितलं नाही त्यांना एक नामी संधी आलेली आहे उद्या सोन्याला 3 फेऱ्यात पळताना. पैरा मला माहिती आहे, तुम्हाला माहीत असेल तर परत एकदा सांगतो, मला कमेंट करा. महाराष्ट्रातला टॉपचा असा पैरा आहे. हिंद केसरी बैल आहे पैऱ्यासाठी सोन्याला. आणि हा आपला छोटा सोन्या, याचा पण पैरा झाला आहे. याचाही पैरा मला माहिती आहे. माझा अंदाज आहे याचा पैरा असणार आहे आपले कैलासवासी पंढरी शेठ फडके यांचा सर्जा असू शकतो. पण त्याचा पैरा मला 100% माहिती आहे. पण मी तुम्हाला काय नाव सांगणार नाही आहे, कारण मैदानाची तयारी बघा मित्रांनो कशी केलेली आहे. काही दिवसापूर्वीचा माझा ब्लॉग बघितला असेल, तेव्हाचा सोन्या तब्येतीत आणि आत्ताचा सोन्या तब्येतीत खूप फरक आहे. कलर बिल्लर नाही मारला आहे, ते उद्या सकाळी सगळं होईल. नंतर तुम्ही बोलणार सोन्या नाही आहे, कारण कलर नसला शिंगांना तर सोन्या ओळखू येत नाही. बघा कसे डौलदार शिंग आहेत. सकाळी धुतील आणि मग कलर वगैरे करून मैदानाला आणतील. टाप नाही बांधला आहे म्हणून जरा रिक्स आपण घेत नाही आहे, लांबूनच. सोन्या ए बादशाह, ए सोन्या ये की. सोन्या येतो नाही, नको येऊ, मग नाही बोलते. यो आपला लाडका छोटा सोन्या, याचा काय विषय नाही मारा बिरायचा. आपण उद्या 3 फेऱ्याच्या मैदानात पळणार आहे. छोट्या सोन्याचं 3 फेऱ्याचं मुंबईमधलं पहिलं मैदान. याच्या आधी तो घाटावर पळाला आहे, पण मुंबईमध्ये नाही, कारण मुंबईमध्ये 3 फेऱ्याचं मैदान होतच नाही. हे यावर्षीचं 2रं मैदान आहे, 2रं पर्व आहे 3 फेऱ्याचं. मागच्या वर्षी एक झालेलं, तेव्हा सोनारपाड्याचाच परेश शेठ आपले आहेत भंडारी सोनारपाड्याचे, त्यांचा वरदान. आणि बदलापूरवाल्यांचा महबूब होता, त्यांनी 1 नंबर केला होता. बुलेट गाडी बक्षीस होती. तर बघू, कारण सोन्याचं पण मागच्या वर्षी सोन्या पण नव्हता पळाला 3 फेऱ्याला. यावर्षी दादांनी जरा विचार केला आहे आणि त्याची तब्येत पाणी बघून, त्याचा पाय बघून, सगळं त्याचं बॅकग्राऊंड बघून त्याला पळवण्याचा निर्णय घेतला आहे. नाहीतर सगळे कमेंट करतील की सोन्याला त्रास होतोय तरी पळवत आहे. बघू शकता मित्रांनो, दादांनी त्याचा विचार केला आहे. हे बघा, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवत असतो. ही गाठ बघा, जवळजवळ आता खूपच कमी झाली आहे. 80% गाठ गायबच झाली आहे. हा पाय बघा कसा टेकवायचा, आता पाय कसा एकदम नॉर्मल टेकवते. आधी कसा उचलून धरत होता, आता उचलून धरत नाही आहे एवढा. बघू शकता, हा बघा डावा पाय उचलून धरत होता, आता जरा कमी धरतोय.
नाहीच जर ते नॉर्मली बघा. आणि ही गाठ बघा, ही पण खूप कमी झाली आहे, 80% गायबच झाली आहे. म्हणूनच दादांनी पळवण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे खूप कमी दुखापत राहिली आता सोन्याला. तब्येत पण बघा किती मस्त बनवली आहे. नाहीतर तब्येत खूप कमी केली होती, कारण पाय त्याचा जास्त टेकत नव्हता आणि त्रासही होत होता सोन्याला उठायला बसायला. आता वाटतं बसतोय खाली, मी लांब होतो. बसतोय बघा, आता मस्त बसला बघा. ओके, आपला वाघ बसलेला आता खाली. हात नुसता चोलालाच सांगतोय, थांब रे लात मरशील. छोटा सोन्या 50-50 बँड उद्या दिसणारे पळताना, पूर्ण धावण दिसणारे असा माझा अंदाज आहे. बागड पण येणार आहे, सोन्या पण पळणार आहे, छोटा मोठा सोन्या पण पळणार आहे आणि कदाचित पाखऱ्या पण उद्या मैदानात दिसेल असा माझा अंदाज आहे. उद्या आता बघू, मैदानात गेल्यावरच समजेल, नक्की नाही सांगू शकत पाखऱ्याचं. पण हे 2 वाघ आपले 100%, आणि पाखऱ्या नाही सॉरी बागड, हे 3 वाघ आपले 100% उद्या 3 फेऱ्याच्या मैदानात दिसणार आहेत मित्रांनो. मी तर तीच प्रार्थना करतो मित्रांनो, सोन्या फायनलला बसावा आणि सोन्याने गुलाल घ्यावा. हीच एक प्रार्थना आहे माझी देवाकडे. बघा कसा रुबाब आहे, कलर नाही मारलाय शिंगांना तर कसं जरा वेगळं पण वाटतं आपल्याला. पण वेगळा दिसतो ना. तू जा ना जवळ, तू जा ना तू जा ना. आता बघा मित्रांनो, मी मुद्दाम जवळ जातो, जास्त नाही, टाप नाही लावली ना. आणि त्याला समजलंय जवळ येणार नाही, त्याला माहिती आहे, त्याला कळतं मित्रांनो की मी जास्त जवळ त्याच्या जाणार नाही, त्याला सगळं कळतं. जाऊ दे मित्रांनो, त्याला आरामच करू दे, कारण उद्या आपल्या वाघाला 3 फेरे पळायचे. आणि मला तर गॅरंटी आहे आपला वाघ उद्या नक्की फायनलला बसेल आणि उद्या मुंबईचा 3 फेऱ्याच्या मैदानाचा गुलाल नक्की घेणार अशी मी आशा करतो. देवाकडे प्रार्थना करतो की आपल्या वाघाला 100% मुंबईमधला 3 फेऱ्याचा गुलाल भेटला पाहिजे. आणि हा आपला छोटा सोन्या, यालाही नक्की गुलाल भेटेल 3 फेऱ्यामध्ये. याचा मला पैऱ्याचा अंदाज लागला आहे की आपले फडके शेठ यांचा सर्जा असू शकतो असा अंदाज सांगतो आहे मित्रांनो, कन्फर्म नाही. पण या वाघाचा कन्फर्म आपल्याला पैरा माहिती आहे आणि सगळ्यांनाच माहिती आहे. पुन्हा एकदा सांगतोय, मी नाव नाही सांगणार, तुम्ही कमेंट नक्की करा आणि मला सांगा की बाबा हाच खरंच पैरा आहे का. ज्याची कमेंट खरी असेल मी त्याच्या कमेंटला नक्की रिप्लाय देईल आणि सांगेल की बाबा हा तू बरोबर उत्तर दिले. बघा कसा बघतोय वाघ, त्याला माहिती आहे आपला व्हिडिओ बनवतोय. सोन्या, हे सोन्या उद्या आपल्याला गुलाल करायचा आहे बघा. थांब आपण जरा बोलू त्याच्याशी, पण जायला टाईट होते. तू ये बाबा, ये तू नी तर हरवले, ये सोन्या. हे सोन्या, उद्या गुलाल करायचं आपल्याला, काय पण बोल. तर टाप घातलीस ना 100% जवळ गेलो असतो. उद्या आपल्याला गुलाल पाहिजे सोन्या, आम्हाला बघायचा आहे तुझा गुलाल 3 फेऱ्याचा. करशील ना आपल्या पब्लिकसाठी, तुझ्या चाहत्यांसाठी उद्या गुलाल कर. चाहत्यांसाठी उद्या गुलाल करून दाखव. वाघ फक्त वयाने म्हातारा झालाय असं तू उद्या त्यांना दाखव मित्रा. वाघ फक्त वयाने म्हातारा झालाय, पण ती धमक आहे ना उद्या ती दाखवून दे मित्रा तू पब्लिकला आणि तुझ्या चाहत्यांना गुलाल घेऊन. चला मित्रांनो, जातो घरी. पुन्हा एकदा सोन्याला बघून घ्या. उद्या आपल्याला 3 फेऱ्यात आपल्या वाघाला पळताना बघायचं आहे. तर चला मित्रांनो, इथेच थांबतो.
व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि पायऱ्याचं नक्की कमेंट करा, कोण पायरा आहे ओळखा. भेटू अशा पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.